लाच घेताना सापडले, राज्यात गाजले, तरी तत्कालीन मनपा आयुक्त पंकज जावळे टंकलेखक देशपांडे अजूनही निलंबित नाही केले। मनपाचे तत्कालीन आयुक्त डॉक्टर पंकज जावळे व त्यांचे स्वीय सहाय्यक टंकलेखक श्रीधर देशपांडे हे लाच घेताना जाळ्यात अडकले आणि राज्यभर या विषयाची चर्चा झाली। वृत्तपत्र, सोशल मीडियावर अनेक दिवस हे प्रकरण हेडलाईनला राहिले, पण इतके होऊनही आणि 10 महिने उलटूनही या दोघांचे अद्याप निलंबन झालेले नाही। 2024 मध्ये विविध कारवाया झाल्या, यात अनेक जण अडकले। या कारवायांनंतर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संबंधित विभागाला पत्राद्वारे कळविले। या विभागाने पत्र मिळाल्यानंतर लाच प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे। परंतु महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉक्टर पंकज जावळे व त्यांचे स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे या दोघांना अद्याप निलंबित करण्यात आलेले नाही। त्यांच्या विरोधात 19 जून 2024 रोजी लाच मागितल्या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून महापालिकेला कळविण्यात आले होते, परंतु जावळे व देशपांडे यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सांगण्यात आले।